तर सध्या राज्यावरती कर्जाचा डोंगर आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी लावलाय। त्यावरती राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार, 9 लाख कोटींचं कर्ज राज्य सरकारवर कसं आणि ते कसं फेडणार, उद्धव ठाकरेंचा सवाल। तर कर्जबाजारीपणा संपवण्यावर लक्ष देणं गरजेचं, ठाकरेंचं वक्तव्य। कर्ज काढण्याचे निकष पाळून जनसेवा, यात गैर काही नाही, राऊतांच्या टीकेवरती आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। राज्य चालवायला 24,000 कोटींचं कर्ज, राज्याची अवस्था नेपाळसारखी, राज्यावर 10 लाख कोटीहून अधिकच्या कर्जाचा डोंगर, संजय राऊतांचा आरोप। संजय राऊतांनी पत्राचाळीत घोटाळा करून हजारो लोकांना बेघर केलं, घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यावर बोलू नये, नवनाथ बन यांचा पलटवार। राज्यावर 8 लाखांहून अधिकचं कर्ज, महाराष्ट्राला कर्जात बुडवण्यात महायुती सरकारचा मोठा सहभाग, नाना पटोलेंची टीका। 50 लाख कोटींपेक्षा अधिकच्या जीडीपी मध्ये 9 लाख कोटींचं कर्ज असल्यास सेफ झोनमध्ये प्रकल्पासाठी कर्ज काढणार, भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडून स्पष्ट। पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये राज्याला कर्जातून बाहेर काढणं कठीण, राज्याला बर्बाद करण्याचं काम सुरू, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर लाडक्या बहिणींना तुम्ही कोण असं सरकार म्हणेल, विजय वडेट्टीवारांची टीका। मंगलप्रभात लोढांच्या कौशल्य विकास खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार, नागपूर विदर्भात मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती, संजय राऊतांचा दावा। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस, 65 वर्षांवरील महिलांनी लाभ घेतला, तसंच एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती।